पुरस्कर्ते आमचे नावडेकर साहेब गणेश उलवेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि मीर डेंटल क्लिनिक मनोज भगत साहेब यांनी पुरस्कृत केलेले त्यांचे टी शर्ट्स आपण पाहतो. त्यांना देऊया पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि कॉम बॉक्स मध्ये आता जाऊया, बदलाव होईल. ओवलेगावचे सुपुत्र रिवॉल मात्रे सर. तत्पूर्वी ऐकूया डीजे ची संगीत. प्रवीण गायकर आणि प्रवीण टेंबे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा ओली या दुपारच्या सत्रामध्ये फ्रेश सामन्याकडे. फर्स्ट बॉल फुल्लर लेनचा चेंडू मात्र इथे बॅट्समन बीट झालाय, पूर्णपणे हुकलाय, चुकलाय आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच निर्धाव चेंडूची समाप्ती. खरं तर मॅच पाहतोय आपण क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली ब असा हा मॅच दुपारच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा खरं तर तापमान उच्च आणि उच्च तापमानामध्ये पुन्हा एकदा या दोन्ही संघांना पाहतोय खेळताना. हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता. एसटी रक्षकानं बाद करण्याचा देखील तेवढा प्रयत्न केला होता. ज्या पद्धतीने फलंदाज तुम्ही पाहिला तर संदीप पाटील आणि एका बाजूला परेश केनी ही जोडी मैदानात पेटाली संघाकडून खेळत असताना तर ब्राह्मण करवले टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तेजस पाटील. नेक्स्ट बॉल पुन्हा फुल टॉस. या बॉलला बरोबर पंच केलाय, चेंडू लॉंग ऑफ कडे जातोय. क्षेत्ररक्षक अगदी उडी मारून हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील करतोय. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल, एक रन. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा पेटालेट संघाचा होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ब्राह्मण करवले संघ फलंदाजी ज्या पद्धतीनं पेटालेट संघ करत असताना त्यांच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगली खरं तर टेनिस क्रिकेटला शोभवंत अशी खरं तर ही स्पर्धा आणि त्याचबरोबर दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळत असताना दुपारच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मोरबे संघ ज्यानं 2 सामने जिंकलेत, अप्रतिम खेळ केला.
आणि दुपारच्या सत्राला सुरुवात होताच फ्रेश सामना आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना परेश केनी पेठाली ब. खरं तर पुन्हा एकदा खेळाडूंपर्यंत आपण नियम पोहोचूया स्पर्धेचा. नियम 5 षटक तुम्हाला 25 मिनिटांमध्ये संपवायचेच आहेत, अन्यथा मग क्षेत्ररक्षक जो आहे तुमचा 30 यार्ड सर्कलमध्ये एक्स्ट्रा तुम्हाला ठेवावा लागेल. पुन्हा एकदा हलकसं तटवलं शॉर्ट पॉईंटकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक सिंगल कंप्लीट केले परेशनं, त्याचा साथी फलंदाज संदीप अशी जोडी सलामीवीर जोडी. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. 6 षटकांचा मॅच, त्यामध्ये तुम्हाला 2 षटक पॉवर प्ले P1 P2 नंतरचे 4 षटक दूरवरचं क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र या 7 षटकांच्या मॅचमध्ये प्रत्येक फलंदाजाची एक वेगळी वेगळी रणनीती असते. आपल्याला सवय झाली आहे 4 षटक आणि 5 षटक खेळण्याची, परंतु तुमची गुणवत्ता दाखवण्याची ही खरी स्पर्धा आहे. हो, लवली स्ट्रोक नो मॅन्स लँड एरियामधून काय फंच स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑनच्या मधून. हा 6 धावांसाठी षटकार. परंतु बॅट्समन संदीप पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. संदीपनं काय केलं तर पहिल्यांदा 2 बॉल डॉट केला, त्यानंतर थोडंसं मानसिक दडपण आलं संदीपवर, परंतु त्या मानसिक दडपणाला झुगारून मात्र संदीपनं या लास्ट बॉलवर अटॅक केला आणि तो एक नेत्रदीपक षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या एकूण 8. एक षटकार आला त्यामध्ये, म्हणजेच गोलंदाजाचंही कौतुक करावंच लागेल. तेजस पाटील ज्या गोलंदाजानं सुरुवात खूप छान केली, त्यानंतर मात्र जरी शेवटच्या चेंडूवर षटकार आला ना, तरी तेजसचं षटक जे आहे ते मी म्हणेन या ब्राह्मण करवली संघासाठी अप्रतिम राहिलं. नेक्स्ट बॉलर नयन. फुलटॉस, जास्त जास्त वारंवार फुलटॉस चेंडू येत आहेत, परंतु त्याचा फायदा घेता येत नाही परेशला. आणि अशा परिस्थितीमध्ये हा एक सिंगल रन देऊन जातो फटका. त्यानंतर मात्र धावसंख्या 1 वाढल्यानंतर 2 अंकामध्ये प्रवेश करते. दुहेरी अर्थातच 10 धावा धावफलकावर लागल्यात. 1-0 10 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. माप्यासावी 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, यानंतर मात्र सिंगल आली आहे. एकूण धावसंख्या 9 रन्स. शांत क्रिकेट अगदी आपण पाहतोय या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाही, चेंडू हलकासा खाली राहिला. ज्या पद्धतीने आपण बघितलं समरीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. जसा चेंडू पडला राईट झाला, स्किट झाला आणि चेंडूला उसली मिळाली नाहीये. यष्टीरक्षकानं खूप चांगली कामगिरी केली. तिथे डॉट बॉलची समाप्ती. आडव्या बॅटने केला प्रयत्न, चेंडू पुन्हा डीप मिड विकेटकडे. 2 क्षेत्ररक्षक धावतात वेगानं. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला आहे, परंतु तिथूनही चेंडू हातातून निसटलाय. चेंडू गेलाय सीमा पार, येतोय चौकार. राहुल काटे खर तर यांचे इथे आगमन. अप्रतिम चेंडू फेकला गेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता फेटाळी टीमच्या बॅट्समन संदीपनं, परंतु हलकीशी कट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र फलंदाज संदीप जाईल इथे तंबूच्या दिशेनं, तंबूच्या आश्रयाला.
1000 रुपयाचं योगदान लाभलंय ते नितलास ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास दादा मडवी यांचे या ठिकाणी शुभागमन झालं. केल्यासाठी यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट डिलिव्हरी डावकुरा फलंदाज परेश याच्यासाठी, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला असता अगदी चेंडू वलन घेतोय. यष्टीरक्षकाच्या पुन्हा एकदा हातामध्ये विसावते, ग्लोव्ज मध्ये जातोय. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. आफ्टर द सेकंड ओव्हर कंप्लीट धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर फक्त आणि फक्त 14. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि या षटकामध्ये धावसंख्या अवघ्या पाहायला मिळाल्या 6. एकंदरीत 1 विकेट 2 षटक आणि 14 धावा. स्पर्धेसाठी त्यांचं नाम उल्लेख या संगीताच्या माध्यमातून तुम्हाला अगदी ऐकायला मिळतंय. सचिन शेठ भाया हे नाव देखील फार टेनिस क्रिकेटमध्ये दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहिलात. जाऊया मागच्या दिशेनं. आडव्या बॅटनं चांगला फटका, बॅटलला बरोबर मिडल झालं आणि इथे मात्र वाईडिश डीप मिड विकेट कडे आलेला हा उत्तुंग षटकार. षटकाराला असेल म्हणून पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या 20 या आकड्यावर. पुन्हा अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. बॅट्समन हवी होताना प्रीतम केनी पीकेच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार षटकार. दोन षटकारानंतर पुन्हा हा चांगला चेंडू होता, अगदी खोलवर पातीचा चेंडू. एक एकेरीच धाव मिळेल. पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज राहुल पाटीलनं. षटक क्रमांक 3 सुरू आहे राहुलचं आणि एकंदरीत जर विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 2 षटकार या आल्यानंतर जलद गतीनं वाढते, ती म्हणजेच पेटाळी संघाची 27 धावा. आई 27 रन्स. ज्या पद्धतीने आपण विचार केला होता की हा फ्रेश सामना दुपारच्या 17 नंतर पाहायला मिळाला आहे. गावदेवी हा वाईड बॉलचा इशारा, हा वाईड बॉल येतोय. अतिरिक्त एक धाव वाढते, संघाची धावसंख्या 1 ने वाढेल 28. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले विपक्ष स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली. हलकस तटवलं, लेटकटचा हा फटका. क्षेत्ररक्षक वेगानं धावतो, चेंडूच्या मागे अडवण्याचा प्रयत्न केला. बॅकअप मात्र दुसऱ्या सहकारी क्षेत्ररक्षकानं केल्यानंतर 2 धावा या सहज पूर्ण झाल्या. बराच काल वेळ होता. जर विचार केला तर दोन्ही फलंदाजांकडे खेळपट्टी थोडीशी लांब आहे, तरी देखील धावसंख्या जलद गतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळतील. संघाच्या धावसंख्या 30 एकंदरीत पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद आणि 30 धावा. फर्स्ट इनिंग प्रोग्रेस. राहुल हा वेगानं लॉफ्ट केलाय, लॉफ्टी स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये गगनभेदी आणि गगन चुंबी असा फटका देतोय 6 धावा. फ्रेशर मध्ये खेळत होता, परंतु ज्या पद्धतीनं प्रीतम केणीनं सुरुवात केली ना, 2 षटकार ठोकले, लगेच परेश केणी देखील फायर करत असताना हलकासा तटवलाय. लेट कट खेळतोय. थोडंसं आपण बघितलं तर
कव्हर पॉईंटच्या दिशेनं एक सिंगल आली आहे. एका धावेनं आता धावसंख्या जाऊन पोहोचली स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली संघाची. टोटल 37 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त. 37 धावा. ॲनालायसिस बघितलं तर अगदी फ्रेंड्स फॉर एव्हर पेठाली ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर फटकेबाजी अप्रतिम होत असताना मैदानाचा आढावा घेतला तर जास्तीत जास्त सुरेख पद्धतीने फटकेबाजी. ते पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. यस स्वयंसेवक 12व्या खेळाडूला पाठवायचं आहे पाणी घेऊन. लक्ष ठेवा तुम्ही खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये तुमचे मुख्य खेळाडू पाण्याची मागणी करतायत आणि 12व्या खेळाडूला आता मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करावी लागेल. फार मोठी भूमिका असते 12व्या खेळाडूची देखील. तर नेक्स्ट मॅच विगर संघाचे कॅप्टन उपस्थित राहा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी श्री गणेश वलप विनय गावंड यांचा संघ असेल. आणि श्री गणेश वलप नंतर वलप ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच भोलेनाथ पाटील साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. रिडगर आणि वलप संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं इनिंग ब्रेक मध्ये. माफ करा विगर. आणि नक्कीच यावं लागेल कारण खूप चांगली स्पर्धा आहे. शिस्तबद्ध स्पर्धा. नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन तुम्ही करू शकत नाहीये. 25 मिनिटांचा कालावधी आहे. टाइम अलर्ट आहे. 25 मिनिटांमध्ये 5 षटक तुम्हाला समाप्त करायचे आहेत. तदनंतर मात्र तुम्हाला एकूण 6 षटकांसाठी फक्त 30 मिनिटच वापरावे लागतील. त्याचबरोबर या स्पर्धेचा विचार केला तर 6 षटक कंपल्सरी तुम्हाला खेळायला मिळत आहेत. अप्रतिम स्पर्धा. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस खरं तर ज्यांनी अभि या नावाला उजाला दिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय अभि यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता खरं तर अभि हे नाव या स्पर्धेच्या माध्यमातून देखील झळकतंय. त्यांचं कौतुक करावं लागेल. भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर बरेच बॅनर्स आहेत. अगदी विकेट किपरच्या मागे तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली, अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. म्हणजेच आमच्या आयोजकांनी नुसतं स्पर्धा आयोजन करण्याचं काम केलं नाही तर या गावातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, या गावातील खरं तर ज्यांनी ज्यांनी समाजसेवा केली आहे अशा सर्व व्यक्तिमत्वांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम आज आमची ही मंडळी करीत आहेत. नक्कीच त्यांचं मी कौतुक करतोय. जाऊया बॅक टू क्रिकेट. ऑन स्ट्राईक परेश, न्यू बॉलर राहुल भंडारी. राहुल भंडारीचा पहिला बॉल वाईडिश लॉंग ऑन कट. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येईल, अगदी उडी मारले, हाय जम्प करून हा चेंडू अडवतोय. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं या मॅचमध्ये चांगली धावसंख्या उभारताना पाहायला मिळतात. अर्थातच संघ पेठाली 38 धावा. षटक सुरू आहे 4. बघा 6 षटकांची प्रत्येक 6 षटकांचा सामना तुम्हाला खेळायला मिळेल आणि खास करून तुमच्या फलंदाजाची जी कौशल्यता आहे ना, फलंदाज किती गुणवत्तेने ठासून भरलेला आहे त्या फलंदाला तुम्हाला पाहायला मिळेल. नुसते 6 चेंडू किंवा 7 चेंडू खेळून मोठे मोठे फटके मारून जायचं नाहीये. तुम्हाला खेळपट्टीवर थांबूनही क्रिकेट खेळायचं आहे. ओ चेंडूला उचली घेतली, तेवढा बाहेरही निघाला, थोडासा बाउन्स केला. येस पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल, अतिरिक्त धाव मिळेल आणि या अवांतर धावेनं संघ जाऊन पोहोचेल ते 39 या आकड्यावर. हा चेंडू थोडासा मिस टायमिंग झालाय. मिसक्यूट हा फटका. चेंडू जाईल शॉर्ट स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक आहे, अगदी 30 यार्ड मध्येच चेंडू थांबला गेलाय. एक सिंगल आली आहे. एका धावेनं हळूहळू का होईना एक धाव येणं गरजेचं आहे. 7 षटकांच्या मॅच मध्ये काय असतं बघा, सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. प्रत्येक बॉलवर तुम्हाला चौकार षटकार येईल असं नाही आहे. कारण पालेखुर्द संघाची काय दयनीय अवस्था झाली. प्रत्येक फलंदाजाला मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला, संघ अडचणीत आला. ओहो बॅटची कडा घेतली होती कदाचित. यष्टिरक्षकानं उडी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्नही केला. जास्त फ्लाय झाला बॉल. इथे एक सिंगल आली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला असणारा क्षेत्ररक्षक खूप चांगली कामगिरी करतोय. स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेटाली संघ फलंदाजी करणारा संघ अगेन्स्ट क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. अच्छा खरं तर या दिवसातला हा सामना फ्रेश. उलटा आज बॉल स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय हा माजी सरपंच उपसरपंच चषकातला ब्रँडेड सिक्सर.
प्रीतम प्यारे, प्रीतम ऑन फायर, काय षटकार ठोकला. रॉबिन उतप्पा सारखी आठवण करून दिली. इथे मात्र खराब फटका, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी समोर होता परंतु निर्णय चुकीचा होता प्रीतमचा. अगदी आडव्या बाटनं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एसटी उद्ध्वस्त. प्रीतम केनी बॅक टू डग आउट. राहुलला देखील मिळालेली विकेट. मी म्हटलं की प्रीतमनं काय केलं की चेंडू अगदी समोर होता, अगदी व्ही शेपनं खेळणं गरजेचं होतं पण मोह आवरला नाही. एक षटकार अगोदर आला. त्यानंतर कसं होतं की फलंदाज ज्यावेळी फटकेबाजी करतो त्यावेळी त्याला ओव्हर कॉन्फिडन्स होतो आणि मोठमोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात इथे मात्र प्रीतमला परतावं लागलं. प्रीतम त्रिफलाचीत बाद झालाय. नेक्स्ट बॉल. आता जागा बनवली, हुक केलाय, अप्रतिम नटराज स्टाईलनं खेळलाय. चेंडूला फ्लाय देखील मिळालाय. चेंडू बाउन्स झाला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. येईल चौकार. स्कोर गोज ऑन 51. 51 धावा धावफलकावर. अर्धशतक पूर्ण फेटाळी संघाचं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अर्धशतकाचं. स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेटाली टीम 50 धावा कंप्लीट करतोय. अर्थातच 2 विकेट, 51 धावा, 4 षटक पूर्ण झालेत. चांगली सुरुवात केली आहे. त्यामध्ये महत्वाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. प्रीतम केनी 3 षटकार आणि परेश केनी अजूनही तळ ठोकून या खेळपट्टीवर खेळतोय. 1 षटकार आणि एकेरी दुहेरी धावेच्या मदतीनं आपल्या संघाला योगदान देताना ऋषी केनी आला. त्यानं चौकार ठोकला आणि आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय. न्यू बॉलर, नवीन गोलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 घेऊन येईल तेजस पाटील. त्याच्या वाट्याला आलेलं हे दुसरं षटक. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं तेजसनं. अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या परंतु नयन राणेनं अवघ्या 6 धावा खर्च केल्यानंतर नयनला आमंत्रित केलं नाही तर तेजसवर विश्वास दाखवलाय. एकंदरीत तेजस हा मुख्य बॉलर आहे या संघाचा हे दिसायला लागलंय. कारण पहिला बॉल डॉट, धावसंख्या धावफलकावर स्थिर 51. 6 षटकांचा सामना, कमीत कमी 60 आकडा क्रॉस करणं गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असताना 51 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज परेश केनी. बॉल गती कमी केली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टीरक्षक झेल काढली आणि इथे मात्र कोणती चूक होत नाही. फलंदाज होईल परेश केनी, झेल बाद. हर्षद केनी ऑन स्ट्राईक. बघा हर्षदला तुम्ही पाहताय अवघ्या 5व्या क्रमांकावर अगदी 3 गडी बाद झाल्यानंतर येतोय. बरगच्च शरीर असते. हर्षदची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली ना तर अगदी लेदर क्रिकेट ला शोभेवंत बॉडी आहे परंतु टेनिस क्रिकेट कसा खेळेल याकडे लक्ष. मोठा हिटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक तेवढ्याच वेगाने येईल. 1 धाव मात्र पूर्ण करतोय. हर्षदनं खातं खुललं 1 धावेनं तर संघ जाऊन पोहोचतोय टोटल
52 या आकड्यावर 52 रन्स. चांगलं षटक फेकतोय तेजस पाटील. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केली आहे. षटक क्रमांक सुरू आहे 5वा. डेथ ओव्हर आहेत. अगदी मी म्हणेन हाणामारीचे हे षटक म्हटले जातात टेनिस क्रिकेटमध्ये. अटॅकिंग बॉलर्स वर अगदी या ओव्हरवर बॅटिंग करताना पाहायला मिळालं. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम. उंची तेवढीच लांबी, अगदी चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. डावखुरा फलंदाज खरं तर नेहमी घणाघाती फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये बॅट फिरवली ना, अगदी चाबूक स्ट्रोक पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या अगदी उसळी घेते ती 58 या आकड्यावर. तेजस पाटील हवी झाला होता आतापर्यंत, त्यात तेजसवर आता अटॅक करत असताना हा मिस टायमिंग. ऑफ स्टंपला बॉल होता, अगदी मिस टायमिंग झाला, फटका चुकला आणि अशा परिस्थितीमध्ये शॉट सिलिमिट ऑफला टिपल्या जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज ऋषी केणीचा हा खेळ. फलंदाज एकंदरीत बाद झाले. 4 धावसंख्या धावफलकावर 58. तेजस पाटील ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला की 300 ज्या आतापर्यंत जरी षटकार त्याच्या अगोदरच्या बॉलवर आला असला तरी कमबॅक करतोय. म्हणजे कोणत्याही प्रकारे अंडर प्रेशरमध्ये गोलंदाजी होत नसताना पाहायला मिळतोय तेजस पाटीलची. षटकातला अंतिम बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून पंचांनी घोषित केलं वाईट बॉल. ज्या चेंडूला आपण विचार केला तर पंच खेळपट्टीच्या अगदी बाहेरून चेंडू गेला. जे नियोजित क्षेत्र असते फलंदाजाच्या जवळ खेळपट्टीवर राखलेलं पूर्ण आपण जी विकेट आहे, अशा परिस्थितीमध्ये तेजस पाटील गोलंदाजी करत असताना थोडं बाहेर ऑफ स्टंपला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. उचली देतोय, बॅटची कडा घेतली आहे, कॉट बिहाइंड द विकेट, लाऊड ऑफ फील्ड. आणखी एक विकेट, फलंदाज होईल बाद. फलंदाज क्रमांक 5वा देवेश जातोय तंबूच्या श्रेयाला. बिगर संघ येथे दाखल झालाय. आमचे मित्र दीपक फडके यांचे इथे आगमन झालंय. विगर टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू तथा एक चांगले समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचेच खास करून एक गणपती बाप्पांचे सुबक मूर्ती कला केंद्र आणि त्याचबरोबर शॉप, कोणता प्रिन्स स्पोर्ट्स शॉप, म्हणजे प्रिन्स स्पोर्ट्स शॉप म्हणजे किती आज त्यांचं बघितलं तर उद्योगधंदे किंवा व्यवसाय आहेत. आणि खरंच संदेश आम्हाला माहिती देतोय की आई एकविरा इव्हेंटसाठी त्यांनी टी शर्ट देखील पुरस्कृत केलेत. खूप चांगले समालोचक देखील आहेत. दीपक आपलंही सहर्ष स्वागत. वल्लभ टीमला विनंती असेल, येस वल्लभ टीम, की आपण यावं. नाही लगेच मात्र इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जाऊया मागच्या दिशेनं. लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर, अनामारीचं षटक, अंतिम षटक. गोलंदाज एक नन्ना मुन्ना प्रीतम पाटील. पहिला बॉल अगदी वाईट बॉल फेकलाय. बघा प्रीतमकडे आपण बघितलं तर अगदी अनुभव कमी आहे. हा युवा खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याला प्रोत्साहन दिला जातोय ब्राह्मण करवले टीमच्या सर्व सहकाऱ्यांकडनं, खेळाडूंकडनं, की प्रीतम तुला घडायचं आहे, तुला येणाऱ्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये चमकायचं आहे. आणि अशा परिस्थिती मिळालेली नामी संधी आहे प्रीतमला. लास्ट ओव्हर, पहिला बॉल हवेमध्ये लाफ केलाय हर्षदनं. चेंडू जाईल आउट ऑफ द फार. इट्स अ ह्यूज मेगा सिक्सर.
या गोलंदाजावर पहिलाच आपण पाहिला तर अटॅक केलाय. प्रीतम केनीकडे अनुभव आहे, थोडस घाई करतोय. क्षेत्ररक्षक सांगतायत की थोडी क्षेत्ररक्षणाची पाहणी करायची आहे. समोर फार मोठी अग्निपरीक्षा आहे प्रीतमच्या, कारण अटॅकिंग करत असताना हर्षद. ओहो, शॉर्ट पिच बॉल बघा. प्रीतमसाठी या ठिकाणी टाळ्यांचा आवाज येतोय, त्याला प्रोत्साहित केलं जातोय, कारण प्रोत्साहन करणे एका नवोदित खेळाडूला कालाची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये षटकार आल्यानंतर थोडंसं नवीन खेळाडू असल्यानंतर घाबरतो, अक्षरशः प्रेशर घेतो. परंतु प्रीतमनं काय केलं, कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण घेतलं नाही आहे. सहकाऱ्यांकडनं त्याला प्रोत्साहन मिळतोय. परंतु एका बाजूला हर्षद केनीला या शेवटच्या बॉलवर अटॅकच करायचा आहे, त्यामुळं मोठी अग्निपरीक्षा प्रीतम समोर. पुन्हा हवेत लाफ केलाय, नो डाऊट. फक्त पाहतच राहावं लागेल, कारण चेंडू एवढा लांब जाऊन पडलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतोय. उपसरपंच सरपंच चषकातला आणखी एक दर्जेदार सिक्सर. बहात्तर या आकड्यावर 72 रन्स, 5 गडी बाद आणि 72 रन्स. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 3. आणखी 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये चांगला उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला तो 6 षटकांचा मॅच. नक्कीच काही बिघडलेलं नाहीये अजूनपर्यंत. कमबॅक करावं लागेल. सरळ आणखी एक दर्जेदार. हर्षद समोर नवख्या नवीन गोलंदाजाला आता मात्र फार मोठी परीक्षा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅक टू बॅक अजून एक दुसरा षटकार येतोय. मात्र ब्राह्मण करवले संघानं एका नवख्या गोलंदाजाला अंतिम षटक दिलंय. इथे कुठेतरी मी म्हणेन चूक घडली की काय. एक अनुभवी गोलंदाज शेवटला असणे फार गरजेचं असतं. इथे मात्र धावसंख्या वाढत चालली आहे. हा चांगला चेंडू आहे. या चेंडूची पुनरावृत्ती करावी लागेल प्रीतमला. अप्रतिम चेंडू फेकलाय, अगदी बुंद्यामध्ये खोळामध्ये चेंडू फेकला. धावसंख्या स्थिर 78 रन. 78 धावा धावफलकावर लागल्या आहेत. हर्षद अंतिम चेंडूला आता समाचार करण्यासाठी सज्ज राहील. प्रीतम केनी नवोदित गोलंदाज, ज्याचा मी उल्लेख केला होता की एक नौका गोलंदाज आहे, परंतु त्याच्या समोर लास्ट ओव्हर फेकण्यासाठी दिला आणि थोडंसं प्रेशर मध्ये आलाय. लास्ट बॉल आहे, अजूनही त्याला प्रतिसाद दिला जातोय. काही बिघडलं नाही. 6 षटकांची मॅच आहे. किती स्कोर झाला तरी सेकंड इनिंग मध्ये टार्गेट चेस करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ओहो, कॅच. वाडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक होता उभा. साईच्या हातामध्ये जातोय झेल आणि फलंदाज हर्षद हा शेवटच्या बॉलवर होतोय बाद. अशा परिस्थितीमध्ये पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला आहे. आणि पूर्वार्धामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर लागल्यात त्या 78. आणि जिंकण्याकरता आता तर समोरच्या संघाला ब्राह्मण करवले संघाला 79 धावांचं हे टार्गेट भलं मोठं सेट केलंय. 79 रन रिक्वायर्ड इन 36 बॉल. यस, अभिनंदन. पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. जबरदस्त विकेट त्यांनी पहिला आपला घेतलाय त्याने आपल्या या ग्रामीण करिअर मध्ये. पुढच्या तुला वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. भविष्यात एक चांगला गोलंदाज. आधात वासरू आहे तो मित्रांनो. नवीनच खेळाडू. चला, फेरा होता आधात वासरूचा. 18 डिसेंबर पुसेगावच्या अड्ड्यात दिसेल आपल्याला. तर नेक्स्ट मॅच वलभ विपक्ष वेहगर. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आपण टॉस करीत आहोत. टॉस कॉल वेहगर टीम. कॉल हेड बट इट इज टेल. टॉस जिंकतो वलभ संघ. निर्णय काय असेल? डिसिजन नाव पेंडिंग. 6 षटकांची मॅच आहे. एकंदरीत आपण विचार केला तर 25 मिनिटांमध्ये 5 षटक पूर्ण करायचे आहेत आणि 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. टोटल 5 गोलंदाज. कशी वाटली ही 6 षटकांची स्पर्धा? खूप चांगली आहे.
बऱ्याच ठिकाणी 4 आणि 5 षटकांचे मॅचेस असतात. एकंदरीत नितलज गावामध्ये जे आयोजन तुम्ही पाहताय शिस्तबद्ध आहे, डिसिप्लिन आहे. कसं वाटेल या मैदानावर खेळण्यासाठी? खूप चांगलं वाटेल आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे होते वल्लभ टीमचे कर्णधार. आपण वेगर टीमच्या कर्णधाराकडे जातोय. संग्राम 11 बऱ्याच या रायगड ठाण्यामध्ये या नावानं नितलज गाव खेळत असतोय. आज त्याच संघानं हे दर्जेदार आयोजन केलं आणि तुम्हाला इथे प्रवेश मिळालाय, काय म्हणाल? आम्हाला इथे प्रवेश दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सावरची मॅच आहे म्हणून अजून खेळायला मजा आहे. डेफिनेटली. या 2025च्या हंगामध्ये पहिली स्पर्धा आहे की आपण अजून कुठे खेळलात? एक दुंदऱ्याला खेळलो आणि ही दुसरी. ही दुसरी स्पर्धा आहे. सराव कितपत तुमचा? आता तुमच्या गावामध्ये मैदान उपलब्ध झाला असेल काही नसेल, परंतु सराव कसा आहे? सराव चालू आहे. सर्व पोरं जॉबला आहेत, जॉब करून खेळतात. टीम 11 मध्ये 11च्या 11 खेळाडू फार महत्त्वाचे असतात, परंतु कधी कधी 11 खेळाडू जे असतात ते एक मुख्य खेळाडूंकडून अपेक्षा करतायत. असे कोण मुख्य खेळाडू आहेत की तुम्ही जास्तीत जास्त अपेक्षा ठेवाल की त्यांचा खेळ चांगला झाला तर आमचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल? सचिन असेल, सनील असेल, दीपक असेल, ऋषिकेश असेल आणि आर्यन असेल. डेफिनेटली. नक्कीच समोरचा संघ वल्लभ आहे. डिसिजन पेंडिंग आहे. तुम्हाला बॉलिंग घेतली आहे नक्कीच, म्हणजेच तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. तुमच्या गोलंदाजासाठी जर तुमची बॅटिंग आली तर तुमचा जो मनामधला टार्गेट असेल, कारण प्रत्येक मॅचमध्ये एक टार्गेट सेट करून मैदानात उतरत असतो, काय म्हणाल की आम्ही एवढ्या धावा काढल्या तर आम्हाला ते आव्हान समोरच्या टीमसाठी आमचे बॉलर अगदी डिपेंड्स करू शकतील? 80 ते 85 धावा. येस, नक्कीच हार्दिक अभिनंदन. आणि शेवटी नक्कीच कर्णधार थोडंसं एक जाता जाता 2 शब्द बोलतायत. तर आमची सर्वांची काकू शारदाताई फडके यांना आम्ही या स्पर्धेकडून श्रद्धांजली देणार आहोत. नक्कीच नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या सर्वांकडनं देखील असेल. आपल्या चिरात्म्यास शांती लाभो. चला जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. ऐकूया खरं तर टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत रॉक स्टार आमचे लाडके समालोचक, हिंदी समालोचक प्रवीण गायकर. थँक्यू रिवॉल सर. खऱ्या अर्थानं विगर गावामध्ये आज पाहू शकाल काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. ते शारदा काकूंना या स्पर्धेच्या वतीनं आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. स्वर्गीय अभि याच्या नावाने देखील आपण ही स्पर्धा पाहतो, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजलि. और चलेंगे मैदान की तरफ. जीत के लिए लक्ष्य है टोटल मेरे ख्याल से 79 रनों का टारगेट है. 36 गेंदों में बॉलर तैयार. पहली गेंद लेकर और सीधर की पहली गेंद भाई पाटिल ने बैकफुट पर जाकर पंच किया है डीप कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ. 4 रन. आपण पाहू शकाल ज्यांचं आत्ता शुभागमन पाहायला मिळालं ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितलस अरविंद पाटील साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समवेत देवेंद्र दरे साहेब माजी उपसरपंच यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. बढ़िया चौका भाई पाटिल के बल्ले से. इनसाइड आउट टाइमिंग लाजवाब. एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ. भाई जब तक रहेंगे मैदान में तब तक खतरे की घंटी रहेगी पेठारी टीम के लिए. 4 रन. बाजी का प्रदर्शन नजर आता हुआ. 79 रनों का टारगेट है. 78 रन बनाए थे और 79 रनों का पीछा करते हुए ये सलामी बल्लेबाज. भाई की बात करेंगे तो पिछले साल भी ये टीम रिडगर के मैदान के ऊपर आई थी. मेरे ख्याल से छोटा टाइगर इनके ओर से वो टूर्नामेंट रखी गई थी और वहां पर भी क्वालिफाई हुई थी. ट्रॉफी अपने घर पर लेकर गई थी कृषा 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली टीम. और इस सीजन में अगर बात करेंगे तो दानसर में सुपर 10 में क्वालिफाई हुई थी, लेकिन चलिए वो अच्छा खेल रहा उनका. और आज मात्र ये पहला मैच खेल रही है वो नितस की सरजमी पर. और इस बार भी अच्छा शॉट. मौका नहीं दे पा रहे खिलाड़ियों को हिलने का. गेंद सीमा रेखा पार. तीनों के तीनों चौके. लाजवाब. 4 रन. हैट्रिक. आपने देखा खड़े खड़े स्टैंड, ये जो स्ट्रोक था कोई यहां पर कदमों का इस्तेमाल नहीं, सिर्फ खड़े रहे, टप्पे का इंतजार किया और गैप वहां पर ढूंढा और शानदार चौका वहां पर मिलता हुआ 4 की मदद से रफ्तार के साथ आगे बढ़ रही है. लगभग 79 रनों का टारगेट बोले तो प्रति ओवर मेरे ख्याल से कम 13 साढ़े 13 का यह रिक्वायर्ड रन रेट है संदेश आई थिंक.
और उसी रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पहले ओवर में यहां पर फायर बल्लेबाजी होती हुई। तो इस बार दिशाहीन गेंदबाजी, ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का, वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इस 1 रनों की मदद से कृषा 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। यस अंपायर, वाइड के लिए रिव्यू फील्डिंग टीम। आइए तीसरे अंपायर डीके सोरगे, अंपायर का कॉल है इट्स अ वाइड बॉल कॉल, लेकिन अंपायर के निर्णय को चैलेंज किया है फील्डिंग डिपार्टमेंट टीम ने। अगर सक्सेस होता है तो फिर रिव्यू रहेगा, अगर अनसक्सेस तो फिर आपको रिव्यू नहीं मिलेगा। R15 ची चावी जर कोणाला सापडली असेल तर त्यांनी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा करा। डोंगराचा पाडा क्रिकेट संघाचा 12वा खेळाडू, त्याची ती चावी आहे। जर कोणाला सापडली असेल तर आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क करा। तो तीसरे अंपायर का निर्णय इट्स अ फेयर डिलीवरी, बॉल शायद पड़ने के बाद अंदर की तरफ आई, ये अंपायर का निर्णय आ चुका है, तो इट्स अ फेयर डिलीवरी। चलिए तीसरे अंपायर को यहां पर रेफर किया था, जो रिव्यू है वो शायद बचा हुआ है, डॉट बॉल, यानी कि 12 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 3 बाउंड्रीज की मदद से। तो चले इस बार लेग स्टंप छोड़ा है, इस मर्तबा तो डेफिनेटली वाइट बॉल है, एक्स्ट्रा के साथ बढ़ोतरी होती हुई प्रति ओवर 13 रन बनाने हैं। 13 अगर के हिसाब से ये कैलकुलेशन मन में लेकर चलती है कृषा 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली टीम, तो शायद टारगेट बन सकता है, लेकिन वो बनाने के लिए संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि पेटाली टीम कच्चे पापड़ के चेले नहीं है, वो भी काफी अच्छी गेंदबाजी करना जानते हैं। इस बार स्लोवर 1 किया था, बाई को बीट किया, ऑन साइड में खेलने का प्रयास, तीनों के तीनों चौके ऑफ साइड में हमें देखने को मिले। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल आमचे नितलास गावचे ग्रामस्थ अशोक पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। साहेब आपलं सहर्ष स्वागत। बोलो तैयार। श्रीधर की ये गेंद जड़ में डालने का प्रयास, सामने खेला है, डाउन द ग्राउंड, अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे, चौका है या छक्का, लेकिन देखेंगे अंपायर का निर्णय लास्ट है, यानी कि वो निर्णय आ चुका है। 104 रन, 4 चौके आए इस ओवर में, यानी कि कुल मिलाकर पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब, 17 रन ठोके बिना कोई विकेट खोए नुकसान पर, यानी कि 30 गेंदों में आप चाहिए 62 रनों की जरूरत। डेवलपर्स के ओनर भीगर गांव के संजय भाई आपका स्वागत करेंगे। हमारे माही होंगे, हमारे सर्प मित्र महेंद्र भाई होंगे, हमेशा पैडी भाई होंगे, वो जबरदस्त सपोर्ट करते रहते हैं 5 स्टार भीगर टीम के लिए। आज जोश के साथ उतरेगी, बिल्कुल जर्सी उनकी काफी अच्छी नजर आती हुई। साथ ही साथ आजकल के क्रिकेट में आप देख सकते हैं वो जर्सी जो रहती है हर एक टीम की, रेडगर टीम की भी 2 जर्सी हमने देखी, एक पीली जर्सी और कल चॉकलेट ब्लैक की, वो पूरी तरीके से जबरदस्त वो जर्सी नजर आते हैं, वो क्रिकेट में होना भी बहुत जरूरी होता है। बाएं हाथ के बॉलर बॉलिंग मार्ग पर प्रीतम केनी इस वक्त बॉलिंग मार्ग पर आते हुए, जीतने के लिए 30 गेंदों में आप चाहिए 62 रनों की जरूरत। पहले 2 मुकाबले जीते हैं टीम डीसीसी मोरबे ने, ये तीसरा मैच है। पहले राउंड का खींच लिया इस गेंद को, गैप में गेंद, और ये गेंद जाएगी सीमा रेखा के पार, छक्का। से टीम का स्कोर है 23 रन, यानी कि आप चाहिए जीतने के लिए 56 रनों की जरूरत। बढ़िया बल्लेबाजी नजर आती हुई
पहले ओवर की 6 गेंदें अकेले भाई पाटिल ने खेली और उसके बाद बात करेंगे ये जो दूसरे ओवर की शुरुआत तेजस उर्फ तेजू पाटिल के बल्ले से ये धमाकेदार छक्का नजर आता हुआ। जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क होता है और खेल खेलने का मजा तब आता है जब सामने हारने का रिस्क होता है। ये बड़ी फाइट है पेटाली और ब्राह्मण करौली के बीच में, यानी कि 79 रनों का लक्ष्य है, लगभग 80 के करीब वो लक्ष्य है। वो अच्छी पार्टनरशिप बैकफुट पर जाकर फाइन लेग लॉन्ग लेग को चीरना चाहते थे लेकिन कुछ ज्यादा ही सफल हुए। लेंथ आगे रखी वाले गेंदबाज ने बल्लेबाज को और वहां से डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। जैसे डॉट बॉल हुए फिर भाई पाटिल वहां पर समझाते हुए तेजस की यहां पर संभल कर खेलना है, अगर आप डॉट बॉल खेलेंगे प्रेशर बनता जाएगा। लेकिन यही चाहती है पेटाली टीम की डॉट बॉल निकाले, प्रेशर बनाए, और जब प्रेशर बनता है तो डेफिनेटली यहां पर विकेट जाने के चांसेस बन सकते हैं। लेकिन फिलहाल जो बल्लेबाजी चल रही है उससे साफ पता चल रहा है कि डटकर खेल रही है। मैच बॉल शायद आया होगा, उसके वजह से चलिए यहां पर इस्तेमाल किया जा रहा है। आई थिंक ये कल की गेंद होगी। शॉर्ट पिच लाइन की बॉल, कवर्स खाली है और ये गेंद जाएगी सीमा रेखा पार। तेजस के बल्ले से 4। मदद से रन संख्या पहुंची है 27 के ऊपर। आप जीतने के लिए चाहिए मेरे ख्याल से 27 गेंदों में लगभग 52 रनों की जरूरत। क्या बैटिंग चल रही है दो खिलाड़ियों के बीच में। अब तक बढ़िया साझेदारी, पिछली कुछ गेंदें राउंड द विकेट से लड़ी, इस बार ओवर द विकेट से खींचना चाहते थे। मेरे ख्याल से जब प्रीतम आए थे ब्राह्मण करौली की ओर से, उन्होंने भी राउंड द विकेट से बॉलिंग की, थोड़ी सी मार मिली और फिर ओवर द विकेट से आए, बेहतरीन कमबैक किया उन्होंने। अब चलिए यहां पर भी लेफ्ट आर्म बॉलर थे, वो राउंड द विकेट से आए, फिर उसके बाद ओवर द विकेट से आप गेंदबाजी करते हुए वो चढ़ में डाला था, हवा में गेंद लहरती हुई परेश गेंद के नीचे, कोई चूक नहीं और इसी के साथ बल्लेबाज हो गया आउट। पहला करारा झटका कृषा 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली को। रेडी राहायचंय। परेश केनी के द्वारा जबरदस्त ये कैच पकड़ा गया, ऐसा लग रहा था ये छक्का ही होने वाला था। गेंद हाथ से फिसली थी उनके, लेकिन दूसरे अटेम्प्ट में उन्होंने वो कैच पकड़ा और ये पहला करारा झटका, पहली सफलता। न्यू बैटर चलिए तुरंत जाइए मैदान के अंदर, ये समय मत लीजिए क्योंकि आपको याद होगा श्रीलंका टीम के एंजेलो मैथ्यूज को भी बांग्लादेश के साकिबुल हसन ने, जो टाइम होता है आपको अंदर आना, वहां से वो उन्हें आउट करार दिया गया था। जैसे लेट हुए, जो डिसीजन होता है वो अंतर्राष्ट्रीय नियमों के तहत उसे तो पालना भी जरूरी होता है और कहीं ना कहीं आप ये ग्रामीण में भी रूल्स धीरे धीरे ये बढ़ते जाएंगे, तो ये ध्यान में रहना चाहिए हर एक नियमावली। कोई बल्लेबाज अगर आउट होता है तो तुरंत सेट रहिए। कभी कभी होता है कि जब बीमर के हाइट के लिए आप डीआरएस देना चाहते हैं, खिलाड़ी को कभी कभी समझ नहीं आता, फिर डगआउट से इशारा किया जाता है, ये नियमों के विरुद्ध है। आप डगआउट से आवाज देकर रिव्यू लेंगे ये गलत बात है। वहां पर खिलाड़ी को सोचना चाहिए तुरंत कि उन्हें वो रिव्यू लेना है, वो खेल रहे मैदान के अंदर। चलिए न्यू बैटर विवेक, माफ कीजिएगा राहुल भंडारी, ट्रम्प कार्ड है। हवा में गेंद जरूर है, फील्डर मात्र बहुत दूर है मिड विकेट के, आएंगे डीप में, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों के साथ ओवर नंबर दूसरा भी समाप्त हुआ है। तो ओवर के समाप्ति के बाद यानी कि प्रति ओवर 13 सवा 13 चाहिए, उस हिसाब से तो चल रही है। 28 रन बने यानी कि जीतने के लिए 4 ओवर 51 रनों की आवश्यकता। डीजे कीजिए, जब ड्रिंक्स आएगा तब आप शॉर्ट टीम मीटिंग ले सकते हैं। फिलहाल हर ओवर में आपको मीटिंग लेने की मुभा नहीं दी गई है। जब ड्रिंक्स आएगा 3 ओवर में तो निश्चित तौर पर आप शॉर्ट टीम मीटिंग। टीम रन संख्या 28, 51 रनों की आवश्यकता 4 ओवर में फिलहाल जीतने के लिए कृषा 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली टीम को। 24 गेंद 51 यानी कि लगभग देखा जाएगा
वही है जो 13 का प्रति ओवर अब भी रिक्वायर्ड रन रेट है। एक आध ओवर बड़ा आता है तो सुरक्षित रहेगी ब्राह्मण करौली टीम, एक आध ओवर कम रनों का आता है तो फिर पेठाली टीम भी पकड़ करेगी। फिलहाल मैच 50-50 बैलेंस है। कभी किसी एक्टिव खिलाड़ी का ध्यान अपने लक्ष्य पर केंद्रित करना बहुत जरूरी होता है और साथ ही अपने मन को सही दिशा देना यह बहुत जरूरी होता है। अगर आपका ध्यान कहीं और गया तो सोचो आपको अच्छा परिणाम नहीं मिलेगा। ध्यान केंद्रित करना होगा इस मैच में। इस वक्त दोनों भी टीमों को ब्राह्मण करौले एक है बिल्कुल नितलास के सामने आगे वाला गांव है जो फिर सिर्फ एक जो एक पहाड़ है उसके पीछे ही मेरे ख्याल से ब्राह्मण करौले और पेठाली जो कारगर विभाग से बिलोंग करने वाली टीम इस वक्त मैदान के अंदर अपना नसीब आजमा रही है। 24 में 51 राहुल भाई पाटिल और राहुल भंडारी ये जोड़ी को अपील जरूर की थी लेग बिफोर द विकेट की। लेग स्टंप छोड़ा इस गेंद ने, इसी वजह से लेग स्टंप से बाहर जाती होगी। पैरों पर निशाना साधा तब तक वहां पर 1 रन मुकम्मल। लेग बाइट के खाते में ये रन जाएगी, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होगी और इसी एक्स्ट्रास की बढ़ोतरी कुल मिलाकर रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 29। 79 रनों का टारगेट है। अब 50 रनों की जरूरत है। बची हुई गेंदे मैं कहूंगा 23 गेंदे और 50 की आवश्यकता। भाई पाटिल का बल्ला आंख उगल रहा है मैदान में, सीमा रेखा पार। भाई को भी मार मिली थी और वो भी मार दे रहे चरण। तेईस रन खर्च किए थे उसकी तो भरपाई उन्होंने कर दी है। 7 गेंदों में 22 रन ठोकर अब तक मैदान के अंदर खेल रहे। 35 बने जीतने के लिए आप चाहिए 22 गेंदों में 44 रनों की जरूरत। रिक्वायर्ड रन रेट आप धीरे धीरे नीचे आता हुआ 12 रन चाहिए प्रति ओवर की अगर बात करेंगे, यानी हर गेंद के ऊपर डबल रन बनाने पड़ेंगे। यही कुछ एक्विलेशन हमें बताता हुआ आई एक्विरा इवेंट और साथ ही साथ जतिन गोदे हमारे साथी स्कोरर। स्क्रीन के ऊपर हमारे पाउशे साहब माजी सरपंच, उसके बाद शैलेश भाई, साथ ही साथ भाया सचिन शेठ पाटिल तोंडरे, ये हमारे टीम के प्रमुख आधार स्तंभ जाने जाते हैं। इन सभी का हम स्वागत करेंगे। 24 में चाहिए थे 51 और 22 में चाहिए 44 रन। भाई खेल रहे 7 में 22 बनाकर खींच रहे इस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में, कोई खिलाड़ी मौजूद नहीं। भाई के बल्ले से छक्के के बाद 4 रन। बॉक्स पैवेलियन एंड की तरफ से जब आप बल्लेबाजी करते हो तो लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन का एरिया काफी बड़ा है और फिर भी ये ताबड़तोड़ बल्लेबाजी इस मर्तबा हो रही है। आप यहां पर जीतने के लिए चाहिए 40 रनों की जरूरत। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल अब तक बने हुए बॉलर तैयार और जड़ में डालने की कोशिश हल्के हाथों से फ्लिक किया ऑन साइड में। विकेट में खिलाड़ी तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक मात्र 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 40। आधा सफर यहां से तय कर लिया है, आधा सफर अभी भी बाकी है क्योंकि 20 गेंदों में आप जीतने के लिए चाहिए 39 रनों की जरूरत। राहुल भंडारी एक तरफ है स्ट्राइक एंड पर और 9 स्ट्राइक एंड पर भाई पाटिल जो नाबाद 9 में 27 की वो पारी खेलते हुए। चले इस बार लगा है बल्ले का बाहरी किनारा, बैट्समैन होंगे आउट। इसी के साथ ये दूसरा विकेट कृषा 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौले का दूसरा विकेट मैदान से बाहर। के लिए नए बल्लेबाज आएंगे दर्शन डोंगरे ये बल्लेबाजी करने के लिए आते हुए। फिलहाल कप्तान साई अभी भी डगआउट में सुरक्षित है, यानी कि बैटिंग लाइनअप तगड़ी है कृषा 11 ब्राह्मण करौली की, लेकिन सामने भी पेठाली टीम की गेंदबाजी आप यहां पर पलटवार करती हुई और पलटवार तो होते रहेंगे, मजा आएगा मैच में। जड़ में डाला इस बार भी ऑन साइड में मोड़ दिया है, 1 रन मिलेगा। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन यहां पर देखने को मिला और इसी के साथ ये सिंगल पूरा दूसरे की तैयारी में थे, लेकिन 1 ही रन पर दोनों बल्लेबाज संतुष्ट है। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचाए 3 ओवर के समाप्ति के बाद 41 रन, यानी कि 18 बॉल 38 रनों की जरूरत। ड्रिंक्स पानी जाएगा मैदान में, तब तक सुनते हैं इस स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास के टूर्नामेंट में शानदार संगीत दीजिए।
ऋषी चौधरी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोरबी क्रिकेट संघाला त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा. त्यांचंही सहर्ष स्वागत. अजित पाटील विगर आपलंही सहर्ष स्वागत. 18 में चाहिए 38 रनों की जरूरत. बॉलर तैयार. बॉलिंग में परिवर्तन. नए गेंदबाज आएंगे. परेश तैयार. 102 बार उन्हें थोड़ी सी रुकावटें आई. रनअप पूरी तरह से परफेक्ट नहीं मिल पा रहा है, तो आप स्टार्टअप अच्छा लीजिए. अगर आपके पास दिक्कतें आती है तो निश्चित तौर पर आप अपना रनअप है वो ठीक तरीके से लीजिए. चलिए परेश तैयार. राइट आर्म ओवर द विकेट से. शॉर्ट पिच लाइन की बॉल थी. कवर्स की दिशा में खेला हुआ स्ट्रोक. एक रन वहां पर लेना चाहेंगे भाई पाटिल. स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं. 9 त्रिक 27 यानी कि 300 का स्ट्राइक रेट से अभी भी भाई पाटिल बल्लेबाजी कर रहे हैं. एक रन मिलेगा. एक की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 42. यानी कि जीतने के लिए आप चाहिए महज 17 गेंदें और 37 रनों की जरूरत. 17 गेंदें 37. मैच किसके पक्ष में जाएगा? फिलहाल अभी भी मैच थोड़ा सा शांत स्वभाव से चल रहा है, लेकिन भाई पाटिल क्या परेश के सामने अपना जलवा बिखेरने में कामयाब हो पाएंगे? तो अंदर की तरफ लाने का प्रयास. गैप ढूंढा जरूर है. फील्डर दौड़ रहे वहां पर पीछे. एक रन कंप्लीट. दूसरे की कोशिश जो कि मेरा रन बन सकता है, लेकिन चलिए बाल बचे. थ्रो थोड़ा सा पीछे रहा, उसकी वजह से 2 रन यहां पर कंप्लीट. और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर मूव्स ऑन 44. 16 गेंदें 35. 16 गेंदों में 35. समीकरण थोड़ा सा दूर जरूर है, लेकिन भाई जब तक है तब तक अच्छी बात है. लेकिन परेश ने अभी भी बढ़िया कमबैक किया था. आखिरकार लेंथ पीछे रखी और खींच लिया इस गेंद को मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर से. छक्का. का आंकड़ा छुआ है वहां पर ब्राह्मण करौली टीम ने. अब 15 गेंदों में चाहिए 29. भाई पाटिल खेल रहे 11 में 35 बनाकर. यानी कि एक तरफा ये अकेला बल्लेबाज उनके टीम के लिए संघर्ष देता हुआ. परेश के ऊपर प्रेशर जरूर है. हालांकि उन्होंने पहले पावर प्ले में थोड़ी सी मार जरूर खाई थी. माफ कीजिएगा, फ्रेश बॉलर है. श्रीधर को लाया गया था. श्रीधर का 2 ओवर का कोटा समाप्त हो चुका है. फ्रेश बॉलर है परेश. थोड़ा सा रनअप में थोड़ा से उन्हें रुकावटें नजर आती हुई. बैकफुट पर जाकर ऐसा लग रहा है कोई अंतरराष्ट्रीय क्रिकेटर मैदान के अंदर खेल रहा है कि मैदान के चारों तरफ बल्लेबाजी. एक और शानदार 4. चाहिए 25 रनों की जरूरत. 6 अर्धशतक अब तक इस श्रृंखला में लग चुके हैं. 39 के ऊपर भाई पाटिल. अब चाहिए 14 में 25. तो ये भी आसानी के साथ खेला है. ऐसा मानो कि गेंद फुटबॉल नजर आ रही है. जहां गेंद आ रही है उस दिशा में ढकर रहे और ये भी मिलेगा 4. तेरह गेंदों में चाहिए 21 रनों की जरूरत है. क्या बढ़िया यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन. भाई पाटिल 43 के ऊपर 7 रन से दूर है अपने अर्धशतक से. तो इस बार स्लोवर 1 गेंद किया था. डीप कवर में फील्डर तैनात है. 1 रन तो जरूर मिलेगा. संतुष्ट होंगे भाई पाटिल इसी 1 रन के साथ. और चलिए देखते देखते ओवर नंबर 14 भी समाप्त हो चुका है. और चौथे ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 2 विकेट के नुकसान के ऊपर 59. जीतने के लिए 12 गेंदों में 20 रन की आवश्यकता. शुक्रिया डीजे. चलिए इस बार आप बात करेंगे 12 गेंदों में 20 रन 14 में 44 किया है अब तक भाई पाटिल ने. यानी कि एक ओवर जो है वहां पर पेटाली टीम को निकालना पड़ेगा. कम से कम ये जो ओवर है मैं कहूंगा मैच में अगर बने रहना है तो आई थिंक यहां पर एक कम रनों वाला ओवर फेंकना पड़ेगा. 70 80 90 रन भी इस मैदान के ऊपर कम गिरे हैं.
और वो बेलोली का मैच कौन भूलेगा, एक समय लग रहा था छक्का ही गया था वहां पर, और क्या रोका वहां पर अजय पाटिल, हार्दिक पांड्या बेलोली के सामने की तरफ खेला है, बड़ा विकेट हाथ में लगा, यहां से पलटवार कर सकती है पेठाली टीम। भाई पाटिल बैक टू द पवेलियन। जोरदार तालियां भाई पाटिल के लिए। 44 रनों की शॉर्ट एंड फास्ट इनिंग उन्होंने खेली, और क्या बढ़िया बल्लेबाजी। आप चाहिए 11 गेंदे और 20 रनों की जरूरत। तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल व्यासपीठावरती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितलस ग्रामपंचायत अरविंद पाटील साहेब आणि देवेंद्र दरे साहेब माजी उपसरपंच नितलस ग्रामपंचायत यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय। त्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वर्गीय अभि प्रतिष्ठान आणि संग्राम 11 नितलस यांच्याकडून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो। अरविंद पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि देवेंद्र दरे साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीने 5,000 रुपयाचं योगदान, त्यांचं सहर्ष स्वागत। कप्तान आ चुके बल्लेबाजी के लिए साई पाटिल। ओ ऊंची गई ये गेंद, फील्डर आते हुए गेंद के नीचे परेश, आई थिंक मौका मिला है, पलटवार किया है, मैच में घुस गई। अब पेठाली टीम 10 गेंदों में चाहिए जीतने के लिए 20 रनों की जरूरत। पांच ओवर में, पहले 4 ओवर में खेल पूरी तरीके से ब्राह्मण करौली टीम के पक्ष में था, लेकिन आप यहां पर ऋषि कहने का ये जो ओवर है काफी जबरदस्त नजर आता हुआ। लगभग आप बात करेंगे तो इन्होंने बहुत सारे यहां पर रन बचाए, विकेटें भी हासिल होती भी, लगातार 2 विकेट हैट्रिक के कगार पर थे। चलिए खुद अपने पालतू में गेंद को रोकेंगे, तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 60। 79 का पीछा करते हुए 9 गेंदे और चाहिए 19 रनों की आवश्यकता। 9 गेंदे 19। क्या यहां पर पहली 3 गेंदों के ऊपर केवल 1 रन आ चुका है, आप देखेंगे अगली 3 गेंदों के ऊपर क्या रन बटोरना चाहेंगे या फिर ऋषि यहां पर रोकना चाहेंगे इस वक्त इन दोनों भी बल्लेबाजों को। वो बैट का एज जरूर लगा है, फिर शरीर पर टकराई, कर लीजिए। चलिए वहां पर अपने आप को कंट्रोल में रखा, अगर डायरेक्ट हिट नहीं होता तो फिर एक्स्ट्रा रन और जा सकती थी शायद, उसकी वजह से उन्होंने कंट्रोल किया। सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से 61 बने स्कोर कार्ड के ऊपर। आप 8 गेंदों में जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। 8 गेंदे 18, अभी भी मैच 50-50 है, हालांकि विकेट गवा चुकी है 4 ब्राह्मण करौली 11 टीम। न्यू बैटर बल्ले का हिस्सा, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है भाई पाटिल की। ये दमदार पारी क्या पूरी तरीके से फेल हो जाएगी या इन बारी के ऊपर पानी फेर देंगे ये बल्लेबाज, यहां से कमबैक करना पड़ेगा। आप 7 गेंदे 18 रनों की जरूरत, केवल 2 ही रन इस ओवर से आ चुके हैं, तो सोचो ये टर्निंग पॉइंट हो रहा है ये मैच का। वाइड बॉल का इशारा अंपायर का, अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी रिवॉल्व भाई, फिर ये वाइड बॉल आई, एक्स्ट्रा गेंद डालनी पड़ेगी। चलिए तीसरे अंपायर की मांग जो डीआरएस से वाइड के लिए उपलब्ध वो ले रहे हैं, तो चलिए तीसरे अंपायर आइए। अंपायर के निर्णय को चैलेंज किया वहां पर पेठाली टीम के बॉलर्स, उनके कप्तान ने, क्या निर्णय आता है देखेंगे। ऋषिकेश केनी जबरदस्त अब तक बॉलिंग उन्होंने की है। तो चलिए तीसरे अंपायर का निर्णय आ चुका है, इट्स अ वाइड बॉल कॉल, और एक्स्ट्रास में यहां पर बढ़ोतरी होगी। शायद यही कह रहे थर्ड अंपायर की बाहर की तरफ निकली है गेंद, उसकी वजह से ये तीसरे अंपायर ने वो निर्णय दिया है। अब वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 62। 7 गेंदे और 17 रनों की जरूरत है। क्या फाइट चल रही है मैदान के अंदर दो टीमों के बीच में। 7 गेंदे 17 रन, तो जड़ में डाला था इस गेंद को, 1 रन जरूर पूरा। दूसरी की कोशिश वहां पर कर रहे हैं, रनआउट का खतरा, जी हां जरूर बनेगा, लौटेंगे खिलाड़ी मैदान से बाहर। दर्शन डोंगरे बैक टू द पेविलियन। आप चाहिए 6 गेंदे 16 रनों की जरूरत।
तर आपण इथे सन्मान करूया मित्रांनो. अशोक पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील साहेब यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. मी अशोक पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी इथलंच ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अरविंददादा पाटील यांचा सन्मान आणि त्यांच्या समेत देवेंद्र दरे साहेब माजी उपसरपंच यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचा मी पुन्हा एकदा या स्वर्गीय आबी प्रतिष्ठान संग्राम इलेवन नितलस संघ यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार आम्ही व्यक्त करतो. 6 में चाहिए 16 रन. देवेंद्र दरे साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अशोक दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते देवेंद्र दरे साहेब माजी उपसरपंच यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. 6 गेंदे 16. आज देखिए किसमें है कितना दम, किसका डोला यहाँ पर पावर हिट लेगा. बल्लेबाजी पर बात करेंगे अजय पाटिल और विजय पाटिल यानी कि जय विजय की जोड़ी. क्या इनके हिस्से में जय आएगी या फिर पराजय, आने वाला समय ही बता पाएगा. भाई ने नाबाद 44 बनाए. आज ढोंगरा चपड़ा 7 फड़के ने भी 48 रन ठोके. 2 रन से उनका अर्धशतक चूका और आज ये 7वां अर्धशतक होने वाला था आई थिंक भाई के बल्ले से, लेकिन उनका भी अर्धशतक चूका. फिर 6 में चाहिए अब 16. एक आसान सा समीकरण था. 12 में भी चाहिए थे, लेकिन जैसे भाई पाटिल का विकेट गिरा विकेटों का सिलसिला जारी रहा. देखेंगे अभी भी कुछ बिगड़ नहीं. दोनों टीमों का खेल काफी बढ़िया. ओ ये काफी टप्पा पीछे था. 6 में तब्दील होनी चाहिए थी इस गेंद को. 1 रन मिला. बैकअप के लिए खिलाड़ी आएंगे. तब तक दूसरा भी उन्होंने कंप्लीट किया है और इसी 2 रनों की मदद से टीम ब्राह्मण करोले का स्कोर पहुंचा है 65 के ऊपर. अब 5 गेंदे और जीतने के लिए चाहिए 14 रनों की जरूरत. 5 गेंदे 14 की जरूरत. बोलो तैयार. बढ़िया मैच यहां पर नजर आती हुई. वल्लभ ग्राम पंचायतीचे सरपंच भोलनाथ शेठ पाटील यांचे बंधू चंद्रकांत दादा पाटील यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. चले बॉलर होंगे तैयार. ओ इट्स आउटसाइड एज. बल्ले का बाहरी किनारा लगा है. बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ विकेट जाएगा मैदान से बाहर. एक और विकेट, 6वां विकेट ब्राह्मण करोले टीम का. चाहिए 14 रनों की जरूरत. कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है, यानी कि आप जीतने के लिए चाहिए 4 गेंदे और 14 रनों की जरूरत. एक आध बड़ा हिट मुकाबले में कमबैक करवा देगा, लेकिन जो कमबैक दिया था भाई पाटिल ने उनकी वो पारी जैसे समाप्त हुई. फिर बॉलरों ने घुसकर इस मैच में पलटवार किया है और वो टर्निंग पॉइंट ऋषिकेश केनी का, जिन्होंने इंपॉर्टेंट सेट बल्लेबाज भाई का विकेट निकाला. फिर बाकी खिलाड़ी थोड़े से अप एंड डाउन में है. कमबैक करना पड़ेगा. 4 में चाहिए 14. जड़ में डालने का प्रयास. ऑन साइड में फील्डर मौजूद है. 1 रन तो पूरा, क्या दूसरे की कोशिश वहां पर करेंगे. 1 ही रन वहां पर. अब 3 में चाहिए 13. यानी कि चित्र साफ स्पष्ट है कि लगातार 2 छक्के और 1 सिंगल अगर लेते तो फिर शायद ये मैच उनके लिए बन सकता है. 3 बॉल चाहिए, 13 रनों की जरूरत. जबरदस्त फाइट, एक आध बिग हिट शायद कमबैक करवा सकता है, लेकिन अभी भी यहां पर जकड़ कर गेंदबाजी नजर आती हुई बॉलर्स की ओर से. ओ क्लीन बॉल, शफल हुए बल्लेबाज, लेग स्टंप उखाड़ कर निकाल दिया. बैट्समैन आउट. अब चाहिए 2 गेंदे, 13 कंपलसरी चेसिंग. अगर मारेंगे तो भी कठिन है,
लेकिन अगर एक हाथ खराब गेंद आती है फिर छक्का आएगा तो मैच में पलटवार जरूर कर सकती है। और वो क्या गलती कर पाएंगे, ये तो बहुत बड़ी गलत बात होगी अगर ये गलती होती है। लेकिन देखेंगे क्रिकेट, आखिरी गेंद जब तक नहीं फेंकी जाती अनुमान लगाना भी गलत बात है। 2 में चाहिए 13 रनों की आवश्यकता। फील्ड डिपार्टमेंट देखेंगे काफी स्ट्रांग यहाँ पर बाउंड्री लाइन के नजदीक ये 5 कमांडोज तैनात किए गए। तो वाइट बॉल है, चलिए ये गलती हुई है, घुस गया है मैच में। लेकिन अब 12 चाहिए, 2 छक्के चाहिए, बल्ला घुमाना पड़ेगा, बल्ला घुमाना पड़ेगा। दे धक्का घे छक्का अगर आता है ये मैच में ये गेंद के ऊपर तो मैच में मजा आएगा। परेश थोड़े से टेंशन में, वो बता रहा है कि ये गलती आपने क्यों की, मारने दीजिए, 2 छक्के भी जाते तो फर्क नहीं गिरता। लेकिन चलिए आप ये जो बची हुई जो जान डाली इस मैच में, इस वाइड ने थोड़ा सा जान गई थी इस मैच से, लेकिन ये वाइड के साथ थोड़ी सी यहां पर जान आ चुकी है। बैट्समैन तैयार, बॉलर भी तैयार। ओ इस बार बड़ा शॉट, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, कारण झोकून आम्हाला नडेल तो डायरेक्ट ढगात आणि ढगात लाइटिंग लावणारा षटकार आता येईल मॅच मध्ये। 1 बॉल 6 धावांची गरज, ठोक दीजिए। बैलगाड़ा आदत वासरू प्रीतम लास्ट ओवर में वो गेंदबाज थे। कोई बात नहीं, आपका पहला मैच है, लेकिन ये सीखिए, देखिए किस तरीके का क्रिकेट ये रंग बदलता रहता है। आप यंगस्टर हो, आपको कप्तान ने मौका दिया है और उसका फायदा आप लीजिए। मैच बड़ा हो चुका है, 1 बॉल 6, किसके सपने होंगे साकार। स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्रह 11 नितलास की ये टूर्नामेंट है और ऐसे रोमांचक मुकाबले होते हैं तो जरूर मजा आता है दर्शकों को। 10 पीछे रखी, छक्का मिला। अब कोई महेंद्र सिंह धोनी आएगा बल्लेबाजी में या गेंदबाजी में कोई मोहम्मद शमी बनेगा। 1 बॉल 6 रनों की जरूरत। ब्राह्मण करवले या पेठाली, पेठाली या ब्राह्मण करवले। इस गेंद को एक वाइड ने मैच में ये गलती की पेठाली टीम ने, और ये जो बल्लेबाज थे मेरे ख्याल से नयन के बल्ले से लगातार का दूसरा छक्का। 2 में चाहिए थे 12, 13 चाहिए थे, वाइड आई, उसके बाद 12, 2 छक्के। मैच विनिंग परफॉर्मेंस ब्राह्मण करवले टीम का नयन। तीन षटकार खाल्ले, त्याच्यामुळे या धावा देखील त्यांना पाहायला मिळाल्या, परंतु एक चुकी पेठाली संघाला भोवली। सामना हातामध्ये होता परेश, परंतु एक वाईड आला, त्याच्यामुळे लगातार 2 षटकार गेले आणि इथून सामना त्यांना गमवावा लागला। ऋषिकेश, आपण जो 5वा षटक हाताळलात तो मॅच मध्ये तुम्ही घुसलेत, त्याच्यानंतर शेवटचा षटक मात्र 20 धावा असताना, आय थिंक 14 धावा असताना तो सामना गमवावा लागला पेठाली क्रिकेट संघाला। पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। या मॅचचा हिरो मला तर वाटतं भाईने 44 बनवल्या, परंतु मला वाटत नाही ती मॅच भाई घेतील मॅन ऑफ द मॅच, ते डोनेट करतील, डेडिकेट करतील त्या खेळाडूसाठी। तो खेळाडू ठरला मॅच विनर परफॉर्मन्स नयन। नयन यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी, आणि नयनला ही ट्रॉफी देण्यासाठी आम्ही अशोक दादा यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते नयनला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यावं। म्हणून यावं नयन, नयन यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी। नाही आबा, प्रथमतः अभिनंदन। काय सांगशील, किती दडपण होतं की शेवटच्या क्षणाला 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज होती। कुठं वाटलं होतं की हा सामना निसटलाय परंतु परत येईल? ॲक्च्युअली तसं काय नव्हतं, आता 2 बॉल